मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका निवडीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण सर्वात जास्त लांब असलेला डवरा या ठिकाणी आता पाणी घेऊन आलेलो आहे. आणि या डवऱ्यातलं हे बघा पाणी थोडंसं आटलं गेलेलं आहे. आता आपण इथं पाणी घेऊन आलो आहे. हांडा भरून पाणी आणलं आहे आपण. हे बघा आता आपण इथं पाणी टाकणार आहे. तर चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता हांडा भरून पाणी आणलं आहे. आता आपण आपल्या डवऱ्यामध्ये ओतणार आहे. इथं याच्यामध्ये थोडंच पाणी राहिले मित्रांनो. हे बघा, हे आपण सर्वात जास्त असणारा लांब ह्या डवऱ्या का आपण आवले, तर याच्यामध्ये थोडंच पाणी राहिले. आता हे पूर्ण स्वच्छ देऊन घेणार आहेत आपण, कारण हे जे शेवाळं ना त्याचा वास आल्यामुळे प्राणी जरा पाणी पित नाही. त्यामुळे आता आपण भरपूर असं हांडा भरून आणलेलं आहे बघा हे पाण्याचा. आणि मग हे पूर्णपणे आपण देऊन याला, हे बघा किती खराब निघत आहे बघा. हे जे शेवळे ना याने पूर्ण काळा पाणी पडून जाते, मग प्राणी पित नाहीत. तर आता आपल्याकडे पाणी भरपूर आहे. आपण याला चांगलं धुवून काढूया आणि मस्तपैकी भरून ठेवूया. आता आपण बाहेर ऊन बघा कडक असं ऊन पडलं रे, उन्हाचं प्रमाण जास्त वाढलं रे. आणि आपण पाणी पण भरपूर आणले रे. फुल झाला एक नंबर असं पाणी आता भरून ठेवलंय आपण. आता हे मस्तपैकी भरपूर दिवस जाणार आहे हे पाणी. पाहू मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पाणी ठेवलेले. बघू पक्षी लगेच येतात का पाणी प्यायला. आपण थोडा वेळ इथं थांबणार इथं. पाहू मित्रांनो आपण. तर मित्रांनो हे बघा, आपण पाणी ओतले ना या ठिकाणी एक पक्षी पाणी प्यायला आला होता मित्रांनो. ह्या दगडावरती येऊन उभा राहिला. मित्रांनो, ऊन जास्त वाढलेले आणि ऊन जास्त वाढल्यामुळे पक्ष्यांना अंघोळ करायला असं वाटतंय. तर मित्रांनो, पक्षी आला आणि या दगडावरती उभा राहून त्यांनी पूर्ण चौकशी केली या डवऱ्याची. तर मित्रांनो, हा डवरा खोल असल्यामुळे त्या पक्षाला अंघोळ करायची होती, पण खोल डवरा असल्यामुळे तो अंघोळ करू शकला नाही मित्रांनो. तो घाबरला गेलाय. तर मित्रांनो हे बघा, आपण या पक्षीतल्या मनातल्या ज्या मनातल्या भावना त्या पक्षीच्या त्या ओळखल्या जातात. त्याला अंघोळ करायची होती, पण इथं हे जास्त खोल असल्यामुळे ना या डवऱ्यामध्ये तो अंघोळ करू शकला नाही. तर आपण हे बघा या ठिकाणी हे जे दगड आहेत ना, आपण असं ठेवूया. बघा मित्रांनो, हे दगडात ठेवल्यानंतर पक्ष्याला थोडंसं म्हणजे त्याची भीती जाईल. या दगडावरती उभा राहून पक्षी 100% अंघोळ करू शकतोय बघा. आता आपण ही दगड अशी ठेवूया, कारण जास्त खोल आहे ना त्याच्यामुळं त्यांना अंघोळ करायला जमत नाही पक्ष्यांना. पाहू मित्रांनो, आता हे बघा, हे आपण 2-3 असे दगड ठेवले तर आणि त्यांची भीती जाईल ही दगडात ठेवल्यानंतर. पाहू मित्रांनो, हे पक्षी इथे आंघोळ करतोय का. आपण परत पाहणार आहे तर बघू पक्षी आंघोळ करतोय का. थोडा वेळ थांबणार आहेत आपण. दगड ठेवल्यामुळे आपलं पाणी या ठिकाणी जावं लागलंय. पाहू मित्रांनो बघा, आपण त्या पक्षातल्या मनातल्या थोड्याशा भावना ओळखल्यात आपण, कारण त्याला आंघोळ करायची होती, पण खोल डवरा असल्यामुळे तो आंघोळ करू शकला नाही. पाहू आपण. तर मित्रांनो हे बघा, आपण जसं पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घालतोय, तर मित्रांनो तसं आपण ही एक नवीन खारेडी, नवीन जातीची ही जी खारेडी ही आपल्याला बघायला भेटलेली आहे. आपली जी दुसरी खारेडी असते मित्रांनो, तिच्या अंगावरती पूर्ण रेषा रेषा असतात आणि ही बघा ही पूर्ण प्लेन आहे. तर ही पहिल्यांदा बघायला भेटलेलं आहे आपल्याला. जसं आपण पाणी ठेवतो तसं हे पहिले एक वेळ आली होती दुसऱ्या डवऱ्यावरती, आणि इकडे आत्ता ह्या डवऱ्यावरती ही पाणी प्यायला आलेले. तर मित्रांनो एकदम चप्पळ अशी ही खारडी बघा. बघा आल्हाद म्हणजे स्पीड जास्त आहे खारडीला. आणि आपली जी दुसरी खारडी असते ती थोडीशी वेगळी असते, आणि ही आज आपल्याला वेगळी बघायला भेटलेली. तर
ही वेगळ्या जातीवाली खारडी आपण पाहतोय. जास्त चप्पळ वाटते बघा, हिच्यावरून समजतं लगेच. बघा कशी जास्त चप्पळ आहे. आणि पाणी पिण्याची पण तिची वेगळीच पद्धत आहे बघा. आपली दुसरी खारडी आहे ती वेगळ्या पद्धतीनं पाणी पिते आणि ही पूर्ण जिभेनंच पाणी पिते. ही खारडी आपल्या डवऱ्यावरती नवीन जातीची खारडी आपली बघायला भेटली. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला स्पष्ट अशी ही खारडी बघायला भेटली. आपली जी खारडी आहे दुसरी तिची जरा वेगळा कलर आहे, रेषा असतात. आणि आता ही वेगळी जातीची खारडी बघायला भेटली, प्लेन आहे एकदम. ही नवीन जातीची खारडी आज आपण पाहतोय आपल्या डवऱ्यावर पाणी प्यायला आलेली. हे बघा स्पष्ट दिसते मित्रांनो आपल्याला. आणि आता आपण पाहतोय हे बघा मित्रांनो, दगडी ठेवले नव्हते आपण तेव्हा पक्षी घाबरलं होतं, कारण त्यांना खोल वाटत होता. आता आपण दगडी आथरल्यापासून मित्रांनो या ठिकाणी हे पक्षी लगेच आंघोळ करायला आलेले आहेत. तर मित्रांनो आपण पक्षीच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या ओळखल्या आता. आणि त्यांना दगडी ठेवल्यानंतर त्यांची भीती गेलेली आहे बघा. आता ही दगडावरती उभं राहून थोडंसं त्यांना हे वाटलं आहे आंघोळ करायला, त्यांची भीती गेलेली. तर हे बघा मित्रांनो, दगड टाकल्यापासून आहे ना पक्षी आता या ठिकाणी आंघोळ करायला लागले, कारण खोल होता ना त्यामुळे त्यांना भीती वाटायची. तर बघा मित्रांनो, आपण पक्षीच्या या ठिकाणी पक्षी उभा राहून तो म्हणजे विचार करत होता का एवढ्या म्हणजे खोल पाण्यामध्ये उतरावं का नाही. तर मित्रांनो आपण दगड टाकल्यापासून तिथं अनेक पक्षी आंघोळ करायला आले, कारण थोडंसं डवरं खोल होतं त्याच्यामुळे पक्षी आंघोळ करीत नव्हते. आता आपण या दगडी टाकल्यामुळे त्यांना थोडंसं आधार भेटलेले. आणि मग या ठिकाणी त्यांनी आता आंघोळ केली. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.